तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बिग बॉस मराठी सीझन 5च्या या एपिसोड नंबर 1च्या रिव्ह्यूमध्ये. आणि आजच्या एपिसोडमध्ये एवढा राडा झाला आहे, धक्काबुक्की झाली आहे. म्हणजे अभिजित सावंत आज परखडपणे बोललेला आहे आणि पॅडी दादा पण बोललेला आहे. म्हणजे त्याला बघून असं वाटलं की दादा आपला कुठला तरी माणूस बोललेला आहे आणि भारी वाटलं दादा बघून. पण एक असा माणूस आहे बिग बॉसच्या घरात जो फक्त पिकनिकसाठी आलेला आहे. पिकनिकसाठी म्हणलं की म्हणजे निखिल दामलेच. तो फक्त पासिंग शॉट देतोय. मला एकदा सूरज सोबत दिसला, पासिंग शॉट देता नाही. दुसरा आर्यासोबत दिसला, परत पासिंग शॉट देता नाही. एक ठिकाणी तो बाबा झोपलाच होता. म्हणजे काय बोलावं. पण ही एक अरबाज आणि एक जो आपला बैलबुद्धी जो आहे अरबाज नंबर 2, तो कोल्हापूरचा आहे. त्याला आम्ही विनिंग मटेरियल समजतो. पण दादा तू जर का असाच खेळत राहिला तर तू लवकर तुला घरी जायला लागेल. तुझं लवकर पत्ता खवतोय. जो पहिल्या सीझनमध्ये आपण बघितलं होतं, असतात काळे, राजेश श्रृंगारपुरे, ते देखील दोघं एकत्र खेळत होते. पण आता एकत्र जर का खेळत राहिले तर दोघांपैकी एकाचा पत्ता तर नक्कीच कट होणार. बघा तुम्ही. आणि निकीवरती येऊ आपण. निकी आणि वर्षाची परत एकदा तू मे झाली. परत तेच बघून आता वैताग आलेला आहे आता बघून. आणि निकीने खालच्या पातळीला जाऊन काही बोललेलं नाहीये. निकी एकदम सभ्य भाषेत एकदम ह्याच्यामध्ये बोलत होते. तर बरेचशांना वाटत असेल बाबा निकी सुधारली. निकी नाही सुधारली. निकी निर्लज्जच असणार आहे. निकी बघा तुम्ही पुढच्या काही दिवसात बघा. निकी बघा तिचा रौद्र अवतार कसा दाखवतात ते. पण आता आजच्या भागात आपण असं बघितलं की कॅप्टन्सीचे उमेदवार ह्यांच्यामध्ये एक टास्क होणार होता. तर त्याच्यासाठी बिग बॉस कॉईन्स हे दिले होते प्रत्येकाला आणि प्रत्येकाने त्या उमेदवाराला द्यायचे होते. तर बिग बॉस कॉईन्स द्यायचे म्हणून प्रत्येकाने ते लपून ठेवायचे. तर अरबाज आणि आपला बैलबुद्धी दादा त्यांनी जास्तच डोकं चालवलं आणि ते म्हणले की जर का आपण ते चोरी नाही का करू शकत. मग ते गेलेच चोरायला गेले तर झाली ना धक्काबुक्की. त्या अंधारामध्ये तर दिसलं पण नाही. बिग बॉसचे कॅमेरे पण असे आहेत, ते नाईट विजनचे कॅमेरे तर आहे पण एवढे पण एकदम नेक्स्ट लेवलचा कॅमेरा नाही ना ते. पण त्याच्यामध्ये धक्काबुक्की झालेली आहे. अभिजित दादाला लागलं. त्याला तिकडं पॅडी दादाने त्याचा स्टँड घेतला आणि तो स्टँड घेणं बरोबर होतं. पण जान्हवी ताईला बोललंच पाहिजे. जान्हवी ताईचं कसं आहे, निकी ताई आहे ना, निकी मम्मी तिची आता झाली ना नवीन. तर निकी तिच्यासोबत जी असती तिचा अवतार तिच्यामध्ये आलेला आहे आणि ती एक नवीन निकी एक उभारून आलेली. तर अरबाज 1 अरबाज 2 तशी निकी 1 निकी 2 अशी झालेली. तर आपली निकी म्हणजे निकी नंबर 2 ती बोलली मध्ये. पॅडी दादा मग तिला बोलला की बाई जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे आणि मी तिथं बोलणार, असं झालेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा सीन म्हणजे जो एक गुलिगत पॅटर्न आपल्याला एक सीन बघायला भेटला. गुलिगत तिथं काही चुकी नव्हती. जी आपली निकी नंबर 2 म्हणजे जान्हवी किल्लेकर आहे, ती कचरा टाकायला जात होती. तिथं आधी सूरज गेला, कचरा टाकला. तो डस्टबिन कसा आपला त्याचं एक झाकण उघडतं नाही का, त्याच्यासाठी सूरज गेला, कचरा टाकला. सूरजनी बंद केलं. जान्हवी म्हणते की तू बंद का केलं, मी आले होते मागून, मला कचरा टाकायचा होता, तू बंद का केलं, हे तुझे मॅनर्स आहे का, तू फालतू आहे. अरे ताई ह्याच्यामध्ये काय फालतू. तुला समजलं की त्याला बाहेरून जनतेचा सपोर्ट भेटतोय म्हणून तू त्याला हे करणार का, त्याला बोलणार का. नाही, तू जर का त्याला बोलली तर महाराष्ट्राची जनता तुला स्वीकारणार नाही. तुला महाराष्ट्राची जनता दाखवून देणार. तू फक्त नॉमिनेशन्समध्ये सूरजचे जे पण फॅन्स असतील खाली कमेंट सेक्शन अख्खं भरून टाका. ओनली सूरज दादा, ओनली डीपी दादाचे पण फॅन्स असतील ते पण. डीपी दादानी पण मध्ये काही मुद्दे मांडले पाहिजे, माझं असं म्हणणं आहे. कारण की बिग बॉस हे फक्त रडगाणं दाखवतात. तर रडगाण्यावरून आठवलं की आपली कोकण हायटेड गर्ल आणि योगिताचं पण काही दिसत नाही. तिचं पण पासिंग शॉटच दिसत आहे. एक फक्त थोडीशी रडताना दिसली. कोकण हायटेड गर्लबद्दल काय बोलायचं. म्हणजे फक्त रडतानीच दिसतात. रडतानी म्हणजे इकडं रड तिकडं रड, नुसती रड म्हणजे भांडे घासताना रड आणि कपडे धुताना रड आणि कपडे का बाबू काय बोलायचं. म्हणजे रडतानीच दिसणार ताई नुसती. पण आपला घनश्याम दादा म्हणजे बोलायलाच नको. एकदम पॉलिटिकल, एकदम इकडं जाऊन बोलणार तिकडं जाऊन बोलणार. अरे दात्या काय चालू काय, आणि तो मुद्दे तरी नीट मांड. तू एकदम डबल ढोलकी दिसतोय. आणि कुठल्या मुद्द्यावरती भांडतो आणि काही बोलतो. झोपलेला माणूस आहे, तू तिकडं झोपला होता खरं. तर इकडं आला, बिग बॉस तुला वरडला आणि त्याच्यानंतर मग तो काय म्हणतोय, बिग बॉसला हसून बोलतोय नाही का, बिग बॉस असं म्हणतो. पॅडी दादा म्हणला तुला जर का थोडीशी लाज असेल ना तर हसू नको. पॅडी दादा बरोबर बोलला. तर हा का तू माझी लाज काढली, तू माझी लाज काढली. अरे तू ह्याच्यामध्ये लाज होय, ह्याच्यामध्ये एवढी वर्ष म्हणजे तू लाज जर का लपली असेल ना तुझी लाज लय छोटी आहे. मग तेच आम्ही त्याला काही ट्रोल नाही करत आहे, तो चांगला नाही. पण ते कसं आहे
की जिथं चुकतंय तिथं चुकणार आणि आम्ही बोलणार तिथं 100% बोलणार. तर एवढा होता आपला रिव्ह्यू. तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये सांगा की तुमचा आवडता कंटेस्टंट कोण आहे. ठोका लाईक आणि कमेंट करा 100% आणि ते सबस्क्राईबचं बटन पण दाबून टाका.